आवाज पाहिजे मॅडम. सगळी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका. छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू परशुराम यांच्या या कोकण भूमीमध्ये श्री कुळकेश्वर मित्रमंडळ आयोजित श्रावणी हरिनाम सप्ताह त्या हरिनाम सप्ताहाच्या उद्योजकांनी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली. त्या सत्यनारायणाच्या महापूजेचा औचित्य साधून आज या ठिकाणी डबलबाजी भजनांचा संगीत सामना आयोजित केला. त्यामध्ये आम्हाला 2 मुलांची निवड केली. देववा कुमार सुशांत देवजोई, गाव माझं पाचवड कुणकेश्वर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416612. त्या ठिकाणी मला पकवान सत्कारले आमचे परममित्र सन्माननीय तुषार शिंदे, त्याचप्रमाणे तबला साथ करतायत सन्माननीय महेश निकम. आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी, या ठिकाणी मला 8वीचा विद्यार्थी आमचे छोटे पुस्तक या ठिकाणी मला सगळ्यांना साथ करतायत. या ठिकाणी गुरुवांची सावत लागला बाहेर व्यक्त करतोय. आज जोडीला लाभलेले बुवा सुप्रसिद्ध भजन सम्राट कृष्णादेवी प्रसंगीचं भजन म्हणतात होते. तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, आमचे परममित्र सन्माननीय बुवा व्यंकटेश धर पकवान चालू करतात. ते आमचे परममित्र भावेश लाल, त्याचप्रमाणे तबला साथ करतात बंटी भालेकर. आणि या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी, या कोरस मंडळीमध्ये बुवांचे वडील, बुवांचे काका, त्याचप्रमाणे ते बुवांचे घेऊन देखील या ठिकाणी कोरस मंडळीमध्ये लागला आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री कुळकेश्वर मंदिर देवरामपूर कमिटी या मंडळाचे या कमिटीचे अध्यक्ष आहेत ऋषिकेश देवरामकर, उपाध्यक्ष सुरेंद्र कुळेकर, अजित साळ आज मेन त्या ठिकाणी विशाल देवरामकर, त्याचप्रमाणे सचिव निलेश गिरकर, अक्षय कुमेसकर व सर्व कमिटी व सदस्य व ग्रामस्थ लागला भाग व्यक्त करतोय. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी कार्यक्रमाला आज साऊंड सर्व्हिस लाभले. आमचे सन्माननीय परममित्र बाबू साहेबकर लागला आभार व्यक्त करतोय. तुमच्या उद्योग केंद्रामध्ये भरभाटी राहून अशा कुळकेश्वर देवासाठी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय या ठिकाणी सुजय गावकर या ठिकाणी उपस्थित लागला आभार व्यक्त करतोय. शिवा भावांची परममित्र सन्माननीय शिवम पाटीलकर या ठिकाणी उपस्थित आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मनोहर धुरी आणि या ठिकाणी माझी या ठिकाणी बंधू भगिनी लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतोय. त्यांनी माझ्याशी समालोचन केलं असं आमचे शिक्षक या ठिकाणी प्रसाद मंगेरकर सर, त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय.
अतिशय सुंदर जोडीला गोवा लाभले. भजन देखील सुंदर आहे. आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की आमच्या तरुण तडफदार गोवांमध्ये विनोद चव्हाण गोवान नंतर चांगली पेटीची कला मध्ये मध्ये चूक लावून ठेव, पण चांगली पेटीची कला ज्यांच्या अंगात आहे असे आमचे वेंकू महाराज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. काय टेन्शन घ्यायचं नाही. जोईल म्हटल्यानंतर माझ्या येणार काय बारशाच्या बंद केलेलं नाही. तुमका माहिती आहे ना आपल्या असं त्या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. सुंदर भजनाची सुरुवात त्या ठिकाणी वेंकू महाराजांनी केलेली आहे. लाख लाख आभार. धन्यवाद. कृपा करून भारतरत्न ज्यावेळेस मला मिळणार आहे त्याची तारीख मला आधी कळवा. तशी ऑर्डर आपल्या ड्रेससाठी ऑर्डर मागवली पाहिजे ना. कधी भेटतो भारतरत्न त्याची फक्त तारीख सांग. गेले नमो विश्वकर्ता नमो विश्वपाला नमो विश्वकर्ता नमो विश्वपाला नमो माया बाबा कृपाला कृपाला नमो
पक्वाचा आवाज जास्त पक्वाचा आवाज जास्त नाही झाला बरोबर आहे ना ओके लॉक करते चला अतिशय सुंदर अशी भाजनाची सुरुवात त्या ठिकाणी भिक्खू महाराजांनी केलेली आहे बुवा बोलता बोलता बोलून गेला आणि जोक्स मारला पोळपाट आणि खाण्याचा टाळपाट आणि दुकान विरारच लावलं विरारचा दुकान आज नक्की बुकचा विषय का आज बघू जातो किती बोलतोय हिंमत किती आहे अरे काय बुवा आपण बोलतोय बुवाने सांगितलं की माझा म्हणता लगीन झाला नाही अरे तुझं नशीब त्या स्थानावरच बुवा जी धडा देत होती दुसरा झाला म्हणजे ते आता बोले काय बघता असं झील त्या कहाणी करू लागला ना गुरुची बुवा नशीब म्हणतो त्याच्या पदरात बुवा पहिली मुलगी पडली ना लक्षात घ्या मुलगी होणं म्हणजे बुवा साधारण सगळं काम नाही बुवा आणि सुंदर मुलगी तुमच्या बुवा पदरात आहे तुम्ही इकडे येऊन बुवा लाईव्ह मध्ये सांगते बुवा की माझं लग्न झालं नाही या तर म्हणजे वहिनी नाही सांगते काही तितकेच बोलली मला सांगू बा दिलं नाही भारत मोदी बोला त्याला हा नियम पाळायचे आहेत भारत रत्न म्हणता बुवांना मिळणार आहे अरे तू आजपर्यंत किती वर्ष झाली भजन करतास आता वासरू का किती वर्ष झाली हा 20 वर्ष आहेत 20-22 वर्षे भजनात झाली तरी आपला एक अरे काहीतरी भजनाच्या माध्यमातून दिलं पाहिजे कुठेच भारतरत्न नाही मोदीने तरी राष्ट्रपतीने जरी माझं भजन ऐकलं तरी फोन लावून माझ्या भजन मंडळासकट घेतील मला बोलावून आणि माझा सत्कार करतील भारतरत्न नको अरे 20 वर्ष काय आपला तात्ता काय करतो का कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा जय जय राम 12-1 सुद्धा जय जय राम नोटीस पॉइंट नोटीस 12 वेळा सुद्धा जय जय राम 13 वेळा सुद्धा जय जय राम वर्ष 73 ह्या गाणं म्हणून चालत नाही मला वर्ष 73 किती आनंद नाही ह्या समाधान म्हणून चाललं का आणि तुझ्याकडनं अपेक्षा नाही ना 12 वेळा जय जय राम 13 वेळा जय जय राम बारशात किती आनंदी आनंद आणि वर्ष 73 सोनी यांचा दिवस आहे मारूचे ना मला सांगा वर्ष 73 काय सोनी यांचा दिवस आहे यामुळे ते पाहिला म्हणजे तो गेलो महाराज नाही वर्ष झाले सोनी यांचा दिवस असतो अरे भजन आहे मंडळी अक्षरच की नाही आज 100% माझ्या बाळा फुल टाइम पास विदाउट टेकिंग अरे लोकांना सांगा असे कटी मारतात असे कटी ऐका काय बाजूने घालत मध्ये अरे काहीतरी आज भजन म्हटल्यानंतर बा आपण नागराच्या गादीवरती बसून सांगतो भजन आहे भक्तिरसातून जन माणसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे या पुरकेश्वराचं भजन आहे आणि 20 वर्ष कोण जाणे कैसा जाणे काय आमचा काय तुला कळला नाही दुसरा काहीतरी बसव ना बघा होतं का हे जास्त नाही बाबू मला काय त्या सरांनी मगाशी सांगितलंय काय प्रकाश बंगेरकर सरांनी सांगितलंय का पुरकेश्वराचं भजन अरे मला उभी झाले नाही दुसऱ्या वर्षीला मला माहिती आहे तो माझं अजून भजनला कळावलं नाही काय माहिती आहे 500 पहिला देत नाही आणि मी दिलेच म्हणतो एका जुगवलं तर एवढी चिंगा आणून दिला नाही आम्ही तर घरात जाऊन बोलतो प्रीती या बुवा पक्का मागून आम्ही आणि बुवा राजापूर पट्टा म्हटल्यानंतर बुवा आदराने आम्ही भजनात सांगतो बुवा बरोबर की नाही कोकण रत्न हा पुरस्कार ज्यांनी प्राप्त केला ते म्हणजे संतोष शिक्षक बुवा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बाबा या राजापूर बुवा त्याने अरे कोकण आहे बुवा या कोकणामध्ये असंख्य कला आहेत नमन कवळ भारताच्या सत्य पण कोकण कलाभूषणी केलेल्या साध्य करून श्रीरथेचाच महाराजा पुरवण्यावर एक व्यक्ती म्हणजे आहे गावचं रत्न कैलासाची चंद्रकांत पूर्ण होणार आहे बाबांना माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून सांगितलं बघा खाली सांगतो परशुराम पांचाळ बुवा लंडन मध्ये जाऊन त्यांनी हरिनामाचा जय घोष केला कमल सुद्धा विलास पाटील बुवा पुन्हा होणार नाही आज साधारणचे बाजूच्या चिंतामणी पंचायत बुवा परशुराम परत बुवा
यावेळी वामन भोक्कर व अनेक रत्न आहेत होऊन गेले मला त्यांच्याकडे तरी मान सरपंच व आम्ही कुठेतरी करतो पण जास्त वेळ नाही घेता बुवा भजनाला सुरुवात करतोय नाही तर म्हणजे होईल कामीचा किती मात्र रे 71 75 टप्प्याचा आवाज बघा या नोटेशन मध्ये ना फक्त विचार करायचा नोटेशन मध्ये काय काय कसा कसा ऍड केलं किती मात्रावर कुठे जातोय त्याच्यात बोल कशी आहे ते लक्षपूर्वक आहे का 20 वर्षात घासली आहे 20 वर्षात ह्याची गरज होती तुम्हाला ऐकलात वा बाबू पक्काचा आवाज द्याव करा तो भानसर माझा सता होता पक्काचा आवाज द्याव वारकरीच्या माध्यमातून मुलगी काय असते ना मुलगीचं महत्व वारकरीतून आहे कारण आपण सांगतो लाडकी बहीण काय गरज नाही आवश्यक लाडक्या बहिणीची भेटते आता केव्हा शिकायला लाडक्या बहिणीचा काय नाही पण घरी करत जातात महाराष्ट्रात घ्या लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणीची गरज आहे रूपाच्या माध्यमातून आहे का
Boa,